नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी श्यामल माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या किचन टाईल्स सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये कशा साफ करायच्या त्या बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिली आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. बऱ्याच वेळा आपण स्वयंपाक करत असताना फोडणीचे तेल, कुकरच्या शिट्ट्यांमुळे निघणारी वाफ आणि पाणी हे किचनच्या टाईल्सवर उडते. त्यामुळे टाईल्सवर तेलकट डाग जमा होतात आणि ते साफ करायला खूप कठीण जातं आणि ते साफ करण्यासाठी खूप मेहनतही लागते. तर आज आपण किचन टाईल्स अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशा साफ करायच्या, त्यासाठी लागणारं लिक्विड घरीच कसं तयार करायचं ते बघूया. सर्वात प्रथम आपण आपले किचन काउंटर आणि बाकीच्या वस्तू काउंटर टॉपवरून काढून साईडला ठेवायच्या आहेत आणि काउंटर टॉप रिकामं करायचं आहे. याच्यामुळे काय होईल तर आपण जे लिक्विड बनवून टाईल्सवर स्प्रे करणार आहोत ते सर्व वस्तूंवर उडणार नाही. आता आपण लिक्विड बनवूया. एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतले आहे. आता यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालणार आहे. आता मी यामध्ये एक छोटा चमचा खाण्याचा सोडा घालणार आहे. तुम्ही यामध्ये रिॲक्शन झालेली बघू शकत असाल. आता मी यामध्ये कपड्याचं डिटर्जंट पावडर एक मोठा चमचा घालत आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. लिक्विड तयार आहे. आता हे लिक्विड तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये किंवा कॉलिंगच्या ज्या रिकाम्या बॉटल्स असतात त्यामध्ये भरून ठेवू शकता. माझ्याकडे जी स्प्रे बॉटल आहे त्यामध्ये मी हे लिक्विड ओतून घेणार आहे. त्यासाठी मी एक छोटी बॉटल अशी हाफ कट करून घेतली आहे. ती मी ॲज अ फनल किंवा मराठीत त्याला आपण नरसाळे असंही म्हणतो ते वापरणार आहे. आता आपण किचन टाईल्सवर सगळीकडे हे लिक्विड स्प्रे करून घेऊयात. 5 मिनिटानंतर आपण स्क्रबने किंवा सिलिकॉनचे जे ग्लोव्ज असतात त्याच्या सहाय्याने हलका हात फिरवून घेऊन साफ करून घ्यायचे आहेत. हे चिकट तेलाचे डाग अगदी सहज, जास्त मेहनत न घेता पटकन निघतात. अशा पद्धतीने मी सर्व टाईल्स साफ करून घेतलेल्या आहेत. आता मी थोडंसं पाणी वापरून ह्या टाईल्स क्लीन करून घेणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं किचन टाईल्स साफ केल्या, आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा जरी साफ केल्या तर तुम्हाला नंतर जास्त साफसफाई करत बसायची गरज लागत नाही. हे बघा, तुम्ही बघू शकत असाल टाईल्स अगदी चकचकीत झालेले आहेत. याच्यावर जे डाग पडलेले होते तेही अगदी साफ झालेले आहेत. आता एका कॉटनच्या कपड्याने आपण जे पाणी मारलेलं आहे ते साफ करून घेणार आहोत आणि पुसून घेणार आहोत. तर आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे टोटली फ्री आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.